नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आपण जी काही दिवसांपासून हॅशटॅग सिरीज सुरू करत आहोत किंवा राबवत आहोत, तर त्या हॅशटॅग सिरीज अंतर्गत आज आपण पुन्हा एकदा सोशॉलॉजी आणि इंडियन सोसायटी या संदर्भात चर्चा करणार आहोत, ज्यामध्ये पाठीमागच्या आठवड्यामधल्या ज्या काही महत्त्वपूर्ण घटना आहेत त्यांच्याविषयी चर्चा करूयात. सुरुवात करूयात आपल्या सेशनला. मित्रांनो, आज आपण या सेशन अंतर्गत माता आणि बालक त्यातही नवजात शिशूंचं आरोग्य याच्यावरती फोकस करणार आहोत आणि त्यामधल्या महत्त्वाच्या घटना आपण त्यामध्ये पाहणार आहोत. आता त्या सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडंसं प्रश्न पाहूयात की आतापर्यंत आयोगाद्वारे या विषयावर काही प्रश्न आलेले आहेत का. तर हो, सोशॉलॉजीमध्ये 2 वेळेस एक लॉंग क्वेश्चन एक शॉर्ट क्वेश्चन आलेला आहे. लॉंग क्वेश्चन हा रिप्रोडक्टिव्ह हेल्थवरतीच आहे, कुठले इमर्जिंग कन्सर्न्स आहेत त्याबद्दल, आणि शॉर्ट नोट तर सरळ सरळ रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अशी विचारलेली आहे. आपण GSचा विचार केला तर बेसिकली इंडियन सोसायटी प्लस पेपर सेकंड याचा विचार केला तर इथे तुम्हाला हा 2020 साली प्रश्न विचारलेला आहे की ज्यामध्ये जॅरियाट्रिक म्हणजे वृद्ध आणि त्याचबरोबर मॅटर्नल हेल्थ या संदर्भात भारतामध्ये जर आपल्याला एकूण विकासाचं जर एक दृढीकरण करायचं असेल तर ह्या 2 घटकांवरती विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. मग ते कसं, तर त्याबद्दलचा हा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो, या संदर्भातली बातमी काय होती तर द हिंदूमध्ये आपण जर पाठीमागच्या आठवड्यात बघितलं तर ही ॲपॅथी ऑफ फॅमिली अँड हाय कॉस्ट हिंडर मॅटर्नल हेल्थ केअर अशा नावाचा एक मथळा असलेली ही बातमी आहे आणि ज्यामध्ये त्यांनी खूप डिटेलमध्ये सगळ्या गोष्टींचे डिस्कशन केलेलं आहे. ही बातमी येण्यापाठीमागे एक महत्त्वाची पार्श्वभूमी आपल्याला पाहता येते, ती म्हणजे हा अहवाल. याच्यामध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, युनिसेफ आणि UNFPA म्हणजे युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड या 3 संस्थांनी मिळून हा अहवाल त्या ठिकाणी मे महिन्यामध्ये प्रसिद्ध केला होता. या अहवालामध्ये त्याचं नाव आहे बघा, इम्प्रूव्हिंग मॅटर्नल अँड न्यूबॉर्न हेल्थ अँड सर्वायवल अँड रिड्युसिंग स्टील बर्थ. आता या अहवालामध्ये त्यांनी जगभरातल्या आणि विशेषतः भारतासंदर्भातल्या आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. त्यात काय करता येईल याच्याबद्दल पण त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे. काय काय आहे पाहूयात. सुरुवातीला यामध्ये भारताविषयी कुठल्या प्रकारची माहिती आहे हे आपल्याला महत्त्वाचं आहे हे, आणि हा डेटा तुम्हाला तुमच्या एसे, तुमच्या सोसायटी, त्यानंतर तुमच्या ऑप्शनलमध्ये सुद्धा उपयोगाला येऊ शकतो, तेव्हा लक्षात ठेवूयात. फॉर एक्झाम्पल त्यात काय सांगितलं आहे बघा की ते म्हणजे जागतिक स्तरावरती एकूण जे माता मृत्यू आहेत, जन्माला येतानाच होणारे जे काही बालमृत्यू आहेत आणि त्याचबरोबर जे काही नवजात शिशूंचे मृत्यू आहेत. आता इंग्लिशमध्ये टर्म बघितल्या तर माता मृत्यू म्हणजे मॅटर्नल मॉर्टॅलिटी, जन्माला येतानाच होणारे मृत्यू म्हणजे स्टील बर्थ, आणि जे काही नवजात शिशूंचे मृत्यू म्हणजे निओनेटल. तर ह्या ज्या काही संकल्पना आहेत तर त्यामध्ये आपण जर बघितलं तर माता मृत्यू म्हणजे काय असतं की मातेची जी प्रसूती झाली की त्याच्यानंतर 42 दिवसांच्या आत जर एखादी माता मृत्युमुखी पडत असेल तर त्याला माता मृत्यू म्हणतात. त्यानंतर दुसरं आहे स्टील बर्थ म्हणजे बघा, जन्म ही संकल्पना आहे. जन्म ही संकल्पना काय आहे, आई आणि आईच्या गर्भामध्ये असणारं बाळ. तर हे दोन्ही एकच शरीर मानलं जातं. पण ज्या क्षणाला ते बाळ आईच्या शरीरापासून विभक्त होतं त्याला जन्म म्हणतात. ज्या क्षणाला बाळ आईच्या शरीरापासून विभक्त होतं, मग ते नैसर्गिक प्रसूतीमुळे असेल किंवा सिझेरियनमुळे असेल, व्हॉटेवर, ते शरीरापासून वेगळं झालं आईच्या की ते प्रसूती असते, तर जन्म असतो. मग हा जो जन्म आहे तर जन्माच्या वेळेस जर बाळाद्वारे काही अनैच्छिक, ज्याच्यावरचं नियंत्रण नाही आहे, फॉर एक्झाम्पल हृदयाचं धडधडणं असेल, त्यानंतर नाडीचे ठोके असतील किंवा श्वासोश्वास असेल किंवा अंबलिकल कॉर्ड जे असते नाळ, तर त्याच्यामध्ये काही पल्स पडतात, ते यापैकी काहीही त्यातून एक दर्शवलं त्या बाळाने तर त्याला जिवंत जन्माला आलेलं बाळ म्हणतात. पण जर समजा आईच्या शरीरापासून बाळ विभक्त झालंय म्हणजे मातेची प्रसूती आणि बाळाचा जन्म झाला, पण जर बाळ हृदयाचं धडधडणं, नाडीचे ठोके किंवा अंबलिकल कॉर्डमधले पल्स किंवा श्वासोश्वास यातलं काही दर्शवत नसेल तर ते बाळ जन्माला तर आलंय, पण कसं आलंय, मृत जन्माला आलेलं आहे, तर ते म्हणजे मृत जन्म झालेलं बाळ. आणि दुसरं असतं ते तिसरं निओनेटलमध्ये 2 ते 3 बाबी असतात. एक म्हणजे अर्ली निओनेटल, जन्म झाला त्यानंतरचे 7 दिवस हा अर्ली निओनेटलचा कालखंड आहे. त्यानंतर जन्म झाला त्यानंतर 28 दिवसांपर्यंतचा कालखंड निओनेटलचा आहे. तर अशा प्रकारे ह्या 3 संकल्पना पाहायला मिळतात. ओके, आता ह्या 3ही संकल्पना लक्षात आपण घेतल्या
तर यामध्ये जे काही माता मृत्यू होतात, नवजात शिशूंचे मृत्यू होतात मित्रांनो, तर जगभरात समजा 100 मृत्यू होत असतील, तर त्यातले 60% मृत्यू म्हणजे 60 मृत्यू हे जगातल्या केवळ 10 देशामध्येच होतात आणि त्यामध्ये भारत एक आहे. ही लाजिरवाणी बाब आहे. भारत एक आहे. पहिला मुद्दा. दुसरा, 2020 मध्ये असे जे काही मृत्यू झाले त्यापैकी 17% मृत्यू हे भारतामध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर नायजेरिया, त्यानंतर पाकिस्तानचा क्रमांक आहे. त्यानंतर नायजेरिया, जर आपण फक्त माता मृत्यूंचा विचार केला, बालकांचा नाही, तर माता मृत्यूमध्ये नायजेरियानंतर सर्वात जास्त संख्येने माता मृत्यू हे भारतात होतात. ही पुन्हा एकदा फार मोठी चिंतेची बाब आहे. पुढचा मुद्दा. आता इथे आणखी एक टर्म आहे बघा, ANC, अँटीनेटल केअर. म्हणजे काय, एखादी स्त्री समजा गर्भवती आहे, तर गर्भवती असतानाच आपण तिला आरोग्यविषयक काळजी पुरवली पाहिजे. त्यासाठी ती दवाखान्यात आली पाहिजे, त्यासाठी तिने भेट दिली पाहिजे, बरोबर ना? तर याला काय म्हणतात, अँटीनेटल केअर व्हिजिट. मराठीमध्ये याला गर्भधारणेदरम्यान जन्मपूर्व म्हणजे प्रसवपूर्व काळजी भेट असं याला म्हटलं जातं. आता WHO नुसार काय आहे की किमान अशा काळात महिलेने 4 वेळेस दवाखान्याची व्हिजिट दिली पाहिजे. हे त्याच्यामुळे होतं काय, क्रमांक पहिला, तिला आपल्याला काही लसीकरण देता येऊ शकतं. क्रमांक दुसरा, काही खुराक तिला उपलब्ध करून देता येऊ शकतो. तिसरं, तिला आपल्याला काही अवेअर करता येऊ शकतं की स्वतःची काळजी, उद्या बाळाची काळजी कशी घ्यायची. चौथं, एकूणच काय की ती माता मृत्यू होण्यापासून तिला आपल्याला रोखता येऊ शकतं. आणि मग यासाठी 4 व्हिजिट गरजेच्या आहेत. पण आपण जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये 6.1% अशा माता आहेत की ज्यांनी कधीच व्हिजिट दिली नाही, एक सुद्धा व्हिजिट दिलेली नाहीये. दुसरं, 34.1% माता अशा आहेत की ज्यांनी की एकदा, दोनदा किंवा तीनदा मॅक्स अशी व्हिजिट दिलेली आहे. म्हणजेच काय की सर्व माता भारतामध्ये 4 सुद्धा व्हिजिट त्या ठिकाणी करत नाहीत. त्यानंतर शिक्षणाचा कसा परिणाम होतो माता मृत्यू आणि याच्यावरती बघा. शालेय शिक्षण न घेतलेल्या, कधीच शाळेत नाही गेल्या अशा स्त्रियांपैकी केवळ 39.9% म्हणजे 40% स्त्रियाच काय करतात, व्हिजिट करतात दवाखान्यांना या काळात. तेच जर आपण 12वी पर्यंत शिक्षण झालेल्या महिलांचा विचार केला तर तेच प्रमाण 68.6% आहे. म्हणजे शिक्षणामुळे काय झालं इथे बघा, तर व्हिजिट्स वाढलेले आहेत. व्हिजिट्स वाढल्या की आपल्याला त्यानुसार त्यांना संरक्षण पुरवता येतं. शिक्षण कधीच नाही घेतलं, केवळ 40%च महिला जातात. 60% उर्वरित ज्या शिक्षण न घेतलेल्या महिला आहेत त्या जातच नाही. आणि म्हणून शिक्षणाचा परिणाम कसा होतो हेही आपण पाहू शकतो. त्यानंतर भारतातील 16% महिलांनी प्रसूतीनंतरची एकही व्हिजिट, एकही आरोग्य तपासणी त्या ठिकाणी केली नाही पोस्टनेटल, प्रसूतीनंतर. हे फार महत्त्वाचं आहे, कारण आत्ताच आपण बघितलं प्रसूतीनंतरच्या 42 दिवसांपर्यंत जर मातेचा मृत्यू झाला तर तो माता मृत्यू आहे. का असं महत्त्व आहे या 42 दिवसांचं? कारण प्रसूतीनंतरच्या 42 दिवसांपर्यंत आईच्या त्या एकूण आरोग्याची काळजी घेणं फार फार गरजेचं ठरतं. कारण त्या काळामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना किंवा त्या एकूणच अशक्तपणा किंवा एकूणच त्यांचं त्या ठिकाणी तो स्ट्रेन आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्या अशा प्रकारच्या आजारांना किंवा त्या माता मृत्यूला बळी पडू शकतात. हे शक्यता सर्वात जास्त असते आणि म्हणून इथं गरज आहे. पण त्या जात आहेत का? नाही आहे. केवळ 16% महिलांनी त्या ठिकाणी 16% महिलांनी एकदाही गेलेल्या नाही आहेत. उर्वरित महिला फक्त गेलेल्या आहेत. म्हणजे 16% महिला सुद्धा जायला पाहिजे होत्या, त्या गेल्याच नाही. 22.8% महिलांनी मुलांचा जन्म झाल्यानंतर 2 दिवसांनी उशिरा तपासणी केली. म्हणजे खरं तर प्रसूती झाल्या त्यांची तपासणी व्हायला पाहिजे. 2 दिवस फार क्रिटिकल आहेत, ते लक्षात घ्या. म्हणजे वेगवेगळ्या केसेस असतात तर तुम्हाला तर वेगवेगळ्या प्रकारे ते पाहावे लागतात. त्यामुळे 2 दिवस तुम्हाला कमी वाटले, पण हे एखाद्याच्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचे आहेत. सर्वात गरीब, आता दारिद्र्याचा कसा परिणाम होतो इथे बघा. सर्वात गरीब 20% कुटुंब, जर देशातले आपण जर अशी सगळी लोक कुटुंब काढली, त्या एकूण आर्थिक उत्पन्नामध्ये सगळ्यात तळाला असणारे जे 20% कुटुंब आहेत, त्यांचा विचार करा. तर त्यातल्या 26.3% महिलांनी प्रसूतीनंतर कधीही आरोग्य तपासणी केली नाही आहे. हे जवळपास 26 आहे खरं तर. 26.3% महिलांनी कधीच आरोग्य तपासणी केली नाही, जर गरीबातल्या त्या गरिबांचा विचार केला तर. आणि तेच जर आपण श्रीमंतांचा विचार केला टॉप, तर त्यातल्या 91.2% महिलांनी प्रसूतीनंतर आरोग्य तपासणी केली आहे. 91%. म्हणजे अशा पद्धतीने कसा दारिद्र्याचा आणि त्या आर्थिक घटकांचा कसा परिणाम होतो हेही आपल्याला पाहायला मिळेल. केवळ 50 ते 60%, आता इथे पती
त्या महिलेचं जे काही सासर आहे म्हणजे सासू सासरा नणंद पती यांची काय भूमिका असते आपण त्यांचाही विचार करूया. माता मृत्यू ओळखायचा असेल तर डेफिनेटली जो पिता बनलाय जो पुरुष आहे त्याची जबाबदारी आहे, बरोबर आहे का. पण तिथे गंमत बघा कशी येते, 50 ते 60% पतींना गर्भधारणेशी संबंधित गुंतागुंतीच्या विशिष्ट लक्षणांची माहिती उपलब्ध आहे. म्हणजे पुरुषाला फक्त बाप व्हायचं असतं, पण त्या मातेच्या काळजीचं काय, तिच्या काळजीचं काय. हं? म्हणजे काय की स्त्री मात्र त्याची काळजी घेत असते, स्त्री मात्र त्याची काळजी घेत असते, त्याला मात्र तिची काळजी घ्यायची नाहीये. ते म्हणतात ना असं बघा की वो पेट से है लेकिन पेट मेरा संभालती है. वो पेट से है लेकिन पेट मेरा संभालती है. आता याच्यामध्ये काय आहे की ती आहे गर्भवती पण काळजी मात्र ती सगळ्यांची घेते. उलट झालं पाहिजे, सगळ्यांनी तिची काळजी घेतली पाहिजे, हे नाही आहे इथे. आणि म्हणून याला अवेअर करणं फार गरजेचं आहे. याचं काम संपलं का नाही, याचं काम सुरू झालंय खरं तर. बरं पुढे काय, त्यांच्यापैकी फक्त 64% लोकांना माहीत होतं की स्त्रीला गुंतागुंत असल्यास काय करावं. समजा आलीच परिस्थिती काहीतरी अचानक, काय करावं त्या काळामध्ये. फक्त 64%, किती 64% लोकांना माहीत होतं, बाकीच्यांना काहीच माहीत नाही, गमगणं काही माहीत नाही त्यातलं. 28% प्रकरणामध्ये एकतर पती किंवा कुटुंबाने एएमसीला भेट देणं हे अनावश्यक मानलेलं आहे, तिला जाऊ दिलं नाही. पती तरी रोखतो, सासू तरी रोखते, सासरा तरी रोखतो, नणंद तरी रोखते, दीर सलमान खान सारखा असतो, नाही असं नाही, तोही रोखत असेल, माहीत नाही, आपल्याकडे डेटा नाही आहे, मी जास्त. 27.7% भेटींना नकार देण्यासाठी अर्थसहाय्य, पैसा हा सुद्धा घटक महत्त्वाचा, कारण जायचं असेल तिकीट जाण्या येण्याचा, रोजगार त्या दिवशी निघून जातो म्हणजे लॉस होतो तर त्याचाही आहे. सो पैशाचाही घटक महत्त्वाचा आहे. 27.7% भेटींना नकार देण्यासाठी महिलांनी नकार दिला की नाही आम्ही येऊ शकत, तर अशा 27.7% भेटींना नकार हा पैसा नसल्यामुळे दिला गेलेला आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या सगळ्या स्टॅटिस्टिक्सचा अभ्यास करू शकतो. मग पुढे काय, आता ही कारणं काय आहेत की कशामुळे माता मृत्यूचं प्रमाण मोठं आहे, कशामुळे एकूण हे जे काही प्रजोत्पादनाचं आरोग्य आहे ते धोक्यात आहे, कशामुळे बघा. तर इथे पहिला आहे गुंतवणुकीमध्ये वाढ न होणं. विशेषतः 2015 या क्षेत्रामध्ये शासनाद्वारे कुठल्याही प्रकारची गुंतवणूक वाढवण्यात आलेली नाही. दुसरा, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, त्याच्याशिवाय हे होणं शक्य नाही आहे. तिसरं, जर आपण WHO संचालक आहेत डॉक्टर अंशू बॅनर्जी, त्यांनी विशेष करून या अहवालामध्ये हा मुद्दा फार फोकस केला आहे, तो म्हणजे कोविड-19च्या महामारीच्या प्रभावामुळे एकूणच मातेचं आरोग्य, बालकांचं आरोग्य हे दुय्यम तृतीय अशा प्राधान्यक्रमावरती पोहोचलेलं आहे. त्यामुळे त्याकडे कोणी लक्ष देत नाही, प्रत्येकाने लक्ष आपलं कोविड-19कडे वळवलं होतं. वाढती गरिबी जागतिक स्तरावरची, जी पुन्हा कोविड-19चा मुख्य परिणाम आहे. वाढती मानवतावादी संकट, युद्ध असेल, यादवी युद्ध असेल, संघर्ष असेल, धर्माच्या नावावरती एकमेकांवरती होणारे हल्ले असतील, किंवा काही ज्या बाबी आहेत जसं फॉर नॅचरल आणि ह्युमन कॅलॅमिटीज, यांचा सुद्धा मोठा परिणाम होतोय या सगळ्या बाबीवरती. मग कारणं आपण पाहतोच आहे, पण उपायही आपल्याला त्या ठिकाणी पाहावा लागेल. उपायही पाहावा लागेल. उपाय काय आहे बघा. 2014 मध्ये WHO असेंब्ली, जनरल असेंब्लीने, ज्याचे 194 सदस्य राष्ट्र आहेत, त्यांनी एकत्र येऊन प्रतिबंध करण्यायोग्य, ज्याचा प्रतिबंध करता येऊ शकतो अशा मृत्यू समाप्त करण्यासाठीची कृती योजना आखलेली आहे. आणि त्याच्यानुसार ते माता मृत्यू कमी करण्यासाठी 3 प्रमुख उपाय सांगतात. क्रमांक 1, जे आपण आत्ता चर्चा केली की ज्यावेळी ती गर्भवती असते त्यावेळेस तिच्या 4 व्हिजिट किमान झाल्या पाहिजेत हॉस्पिटलला. दुसरं, प्रसूती वेळेस जर समजा ती हॉस्पिटलमध्ये तिची प्रसूती होत नसेल, घरी होत असेल, ठीक आहे, मग तिथे किमान कुशल परिचारिका, दाई जे असते तर ते कौशल्यप्राप्त व्यक्ती त्या ठिकाणी असावी. आणि तिसरं, प्रसूतीनंतरच्या पहिल्या 2 दिवसाच्या आतच खरं तर काय करावं, प्रसूतीनंतरची काळजी बाळ जन्माला आल्यानंतरची तिला प्राप्त झाली पाहिजे. सो हे 3 उपाय महत्त्वाचे आहेत की जे WHOद्वारे आज केले जात आहेत, प्रयत्न केले जातात, अवेअरनेस त्याबद्दलचा आहेच आहे. दुसरं, डॉक्टर जुलिटा, पुढचं नाव आहे काही गरजेचं नाही, लक्षात राहणार नाही तुमच्या. डॉक्टर जुलिटा या पुन्हा एकदा WHOच्याच युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड याच्या त्या संचालिका म्हणून काम करतायत. तर डॉक्टर जुलिटा यांनी असं सांगितलंय बघा की आपल्याला गरज आहे लिंगभाव आधारित संवेदनशील दृष्टिकोनाची, पॅट्रियार्की, याच्याबद्दल आपण नेहमी चर्चा करतो. सो पुरुषांमध्ये, स्त्रियांमध्ये सुद्धा, म्हणजे जे कोणी माता सोडून त्या सगळ्यांदरम्यान हा लिंगभाव आधारित संवेदनशील दृष्टिकोन
निर्माण झाला पाहिजे, निर्माण केला गेला पाहिजे. आणि हे झालं तर निश्चितपणे माता मृत्यू आणि आपल्याला नवजात शिशूंचा मृत्यू त्या ठिकाणी रोखता येऊ शकेल. दुसरं, सामाजिक आर्थिक असमानता, भेदभाव, दारिद्र्य, अन्याय यासारख्या मूलभूत घटकांना आपल्याला दूर करावं लागेल. त्याचबरोबर सार्वत्रिक आरोग्याची उपलब्धता, प्राथमिक आरोग्य सेवेमध्ये दर्जेदार लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्याच्या सेवा समाविष्ट करणं हे सुद्धा आपल्याला करावं लागेल. तरच आपण या माता मृत्यूचं प्रमाण कमी करू शकतो. मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला ह्या घटकाविषयी चर्चा करता येते. ज्यात आपण स्टॅटिस्टिक पाहिली, कारणं पाहिली, उपाय पाहिली. हे तुमच्यात निश्चितच खूप मोठी व्हॅल्यू ॲडिशन करू शकतं. तर याच्याबद्दल पहा. आता याला जोडून आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे आणि तो म्हणजे पिरियड पॉवर्टी. मित्रांनो, एक खूप 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 महत्त्वाचा हा टॉपिक आपल्याला पाहता येईल की पिरियड पॉवर्टी आहे तरी काय हे आपण पाहूया. पण त्याच्यापूर्वी आपण ही न्यूज पाहूया की पिरियड पॉवर्टी लिव्स 500 मिलियन पीपल इन मेन्स्ट्रुअल ऑब्लिव्हियन. ही हिंदूमधलीच पुन्हा एकदा महत्त्वाची बातमी आपल्याला पाहायला मिळते. आता यानुसार काय आहे मासिक पाळीचं दारिद्र्य? काय आहे मासिक पाळीचं दारिद्र्य? मित्रांनो समजून घ्या. बघा, यामध्ये मासिक पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे बेसिकली जे टार्गेट ग्रुप आहे त्यामध्ये महिला येतात. दुसरे येतात तो म्हणजे ट्रान्सजेंडर, LGBTQ मधले सगळेच लोक याच्यामध्ये येऊ शकतात. बघा पुढे 15 ते 49 वयोगटातल्या जगभरातील जनरली मेन्स्ट्रुएशन सायकल मासिक पाळी कुणामध्ये, तर 15 ते 49 वयोगटातल्या व्यक्तींदरम्यान. आणि ह्या 15 ते 49 वयोगटातील जवळपास 26% लोकसंख्येला या मेन्स्ट्रुएशन सायकलचा अनुभव हा सातत्याने येतो. दुसरा मुद्दा बघा, दररोज अंदाजे 300 दशलक्ष स्त्रिया आणि तृतीयपंथी किंवा LGBTQ व्यक्ती या मेन्स्ट्रुएशन सायकलला फेस करतात किंवा सामोऱ्या जातात. दररोज किती? 300 दशलक्ष स्त्रिया ह्या मेन्स्ट्रुएशन सायकलमध्ये असतात. जर हेच आपण महिन्याचं काढलं तर तब्बल 1.8 अब्ज, किती? 1.8 अब्ज लोक या पद्धतीने त्याला फेस करतायत. दुसरं, सरासरी 35 वर्षांच्या, आता कुठलं 35? हा 15 ते 49 वयोगट जो आहे, तर सरासरी ह्या 35 वर्षाच्या मासिक पाळीत व्यक्तींना, म्हणजे स्त्रियांना, LGBTQ म्हणून शब्द व्यक्तींना आहे, तर व्यक्तींना अंदाजे किमान 15,000 ते 20,000 डिस्पोजेबल सॅनिटरी पॅड्सची आवश्यकता असते. जे आपल्याकडे जाहिरात येतात तुम्हाला विस्पर माहिती आहेत किंवा त्या प्रकारचे स्टे फ्री माहिती आहे. या प्रकारचे जे सॅनिटरी पॅड्स आहेत त्यांची किती? 15,000 ते 20,000ची किमान गरज असते त्या 35 वर्षाच्या कालखंडामध्ये. पण दुर्दैवाने या काळातील दारिद्र्य म्हणजेच मासिक पाळीचं दारिद्र्य हे 500 दशलक्ष लोकांना प्रभावित करतं. म्हणजे जे काही महिन्याला 1.8 अब्ज लोक जे मेन्स्ट्रुएशन सायकलला सामोरे जातात त्यापैकी 500 दशलक्ष असे लोक आहेत की ज्यांना असे सॅनिटरी पॅड्स मिळत नाहीत. सॅनिटरी पॅड्सच काय, इतर अनेक गोष्टी आहेत ज्या उपलब्ध होत नाहीत. यालाच काय म्हणतात? मासिक पाळीचं दारिद्र्य. आता हे काय आणि कशा प्रकारे? तर हे मासिक पाळीचं दारिद्र्य निर्माण कसं होतं? बघा, 1. स्वच्छ पाण्याची उपलब्धता नाही. 2. स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध नाहीत. 3. अपुरं लैंगिक आरोग्य. त्याच्यामुळे काय होतं? मासिक पाळी ही स्टिग्मा आहे, कलंक आहे, अशा पद्धतीने त्याबद्दल बोललं गेलं नाही पाहिजे या पद्धतीने समाज त्याकडे पाहतो. कायमस्वरूपी दारिद्र्य आहे. दारिद्र्यामुळे ते रुपये म्हणजे ते खरेदी करणं सुद्धा शक्य होत नाही. सार्वजनिक आरोग्याच्या सुविधा उपलब्ध नाही आहेत आणि पर्यावरणीय समस्या, जे काही अचानक आलेलं वादळ, पूर किंवा या पद्धतीने डिस्टर्ब झालेलं सप्लाय चेन, ह्या सगळ्या गोष्टी. तर ह्या सगळ्यामुळे काय होतं की ह्या गटातला जो काही व्यक्ती आहे ह्या व्यक्तींना ती साधनं उपलब्ध होत नाहीत आणि ती साधनं उपलब्ध झालीच तर पुढे त्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न वेगळाच आहे. अशा अनेक बाबी आपल्याला पाहायला मिळतात. याचा सगळ्यात जास्त परिणाम जो होतो या पिरियड पॉवर्टीचा तो म्हणजे मुलींच्या शिक्षणावर होतो. कारण जर ते सॅनिटरी पॅड्सच नसतील तर त्या शाळेत जाऊ शकत नाहीत. कारण का? पुन्हा कलंक आहे. आपल्याकडे बघा ना तुम्ही, विस्पर किंवा स्टेफ्रीची जाहिरात सुद्धा दाखवताना निळ्या रंगामध्ये तो रक्तस्राव दाखवला जातो. का? तो रक्तस्राव लाल रंगात का नाही दाखवायचा? पण तो दाखवला जातो तसाच. मग हे काय आहे? तर हे दाखवते की कसं समाजाबद्दल स्टिग्मा आणि नकारात्मक आहे. पण हे व्हायला पाहिजे का? तर हे चुकीचं आहे.
मग काय होतं, शाळेत जाणाऱ्या मुलींना नेहमी भीती त्या काळामध्ये अशी वाटते की कुठेतरी मला डाग पडेल, डाग पडला तर मग लोक हसतील वगैरे वगैरे. त्यामुळे मेन्स्ट्रुएशन जी सायकल आहे ते सुरू होण्याच्या अगोदर 2-3 दिवस शाळेत जायचं नाही, 4-5 दिवस मधल्या काळात जायचं नाही. त्यानंतर मग त्या शाळेत जायला सुरुवात होते. जवळपास 1 आठवडा याच्यामध्ये जातो. जर एक अराऊंड आपण विचार केला महिन्याला, तर जर 7 दिवस शाळेतले तुमचे जर ॲब्सेंटी असेल तर ह्या मुली पुढे शाळेमध्ये रमतच नाही. एवढंच नव्हे तर याच्यामुळे कामाच्या ठिकाणी किंवा कामामधलं सहभागित्व किंवा सार्वजनिक ठिकाणी म्हणजे जे काही समारंभ कार्यक्रम इकडे तिकडे, ह्या सर्व ठिकाणी त्यांना अडचणी येतात. आणि ह्या महिला सेल्फ एक्सक्लुजन म्हणजे स्वतःला काय करतात, एक्सक्लूड करतात, सेल्फ एक्सक्लुजन. व त्याचबरोबर अशा महिलांना समाजसुद्धा एक्सक्लूड करतो 4 ते 5 दिवस. सो हे जे एक्सक्लुजन आहे महिलांचं, हे त्यांना अशा स्वतःच्या विकासासाठी, स्वतःच्या एकूणच जे काही आर्थिक असेल, सामाजिक असेल, सक्षमीकरणामध्ये फार मोठा अडथळा ठरतो. आणि ह्या अशा प्रकारच्या पिरियड पॉवर्टीने LGBTQ आणि महिला ह्या ग्रस्त आहेत. मित्रांनो, तुम्हाला हे एसे किंवा इतर सर्व ठिकाणी तुम्हाला याचा उपयोग करता येईल आणि खूप 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 महत्त्वाची बाब, तुम्हाला खूप चांगले गुण पण देऊन जाईल. पण त्याच्या पलीकडे तुम्हाला संवेदनशील बनवते ही संकल्पना, हे याचं या ठिकाणी महत्त्व आहे. निश्चितपणे मित्रांनो, या बातम्यांचा किंवा या न्यूजचा तुम्हाला फायदा होईल. पुन्हा भेटूयात अशाच काही महत्त्वाच्या बातम्या घेऊन पुढच्या सेशनमध्ये. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.